ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारीस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण स्लीव्स डिझाईन पाहणार आहोत। ह्याची तयार उंची आहे 9 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। चौथी छातीच्या मापाचा हा ब्लाउज आहे। 8.5 इंच याचा फोर्थ पार्ट येतो आणि प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा आपण स्लीव्समध्ये घेतो। अशा पद्धतीने पहा 9 इंच रुंदी आणि 10 इंच उंची अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे। वरच्या साइडने 1.5 इंचावरती व्यवस्थित मार्क करून घेतला, त्याच्या खाली 3 इंचावरती आणि त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला 1.5 इंचावरती। अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि ह्याची जी रुंदी आहे पहा ती आपण घेणार आहोत 1 इंचावरती। कटवर्क अशी स्लीव्स डिझाइन होणार आहे। ही खूप सुंदर अशी ट्रेंडिंग एकदम स्लीव्स डिझाइन आपण बनवणार आहोत। पहा अशा पद्धतीने पहा मार्क करून घेतलेला आहे। आता ह्याला सेंटरमध्ये आपण व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी मार्किंग आणि कटिंग भेटणार आहे। अशा पद्धतीने पहा सेंटरला व्यवस्थित असं आपण फोल्ड करून घेतलं, त्यानंतर असं कट करून घ्यायचं आहे। जेवढा आपण मार्क केलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पहा मध्ये कट देऊन घेतलेला आहे। इकडे तुम्ही स्क्वेअर करू शकता किंवा असं दाखवल्याप्रमाणे पहा अशी ड्रॉप टाइप अशी डिझाइन तयार करू शकता। तुम्हाला हवी तशी आपण घेऊ शकतो। आता पहा प्रत्येक ब्लाउजला एक साइडलाच काट येतो, दोन साइडला येत नाही ब्लाउज पीसमध्ये। त्यामुळे आपण थोडासा एक्स्ट्रा जो काठाचा पॅच जो उरलेला होता त्याच्यामध्ये पॅच बनवण्यासाठी यूज करणार आहोत। आता व्यवस्थित असं मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण कट केलेलं आहे पहा डिझाइन सेम त्यावरतीच आपण इकडे स्टिच करून घेणार आहोत। 2 पॉइंट एवढं अंतर आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे, याची काळजी घ्यायची आहे। 2 पॉइंट एवढंच घ्यायचं आहे, एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे, कारण आपण बरोबर मार्जिंगमध्ये कट केलेलं आहे। 1 इंचमध्ये अंतर ठेवून कट दिलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं ठेवायचं नाही आहे। 2 पॉइंट एवढंच अंतर ठेवायचं आहे। आता जिथे आपण शिलाई स्टार्ट केली होती तिथपासून पूर्ण शिलाई घेऊन थोडंसं अंतर परत आपल्याला एक्स्ट्रा खालच्या बाजूने घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई उसवणार नाही। अशा पद्धतीने स्टिच करून झालं, दोन्ही पार्ट एकमेकांवरती जॉईंट करून झालेले आहेत। आता मेन फॅब्रिकचा जो मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे आहेत लास्टपर्यंत, फक्त एक्स्ट्रा कट नाही होणार याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर आणि व्यवस्थित अशी येणार आहे। जर कट लावण्यासाठी थोडासा कपडा जर समजा थोडा एक्स्ट्रा राहिला तर फिनिशिंग बिघडणार आहे। त्यामुळे कट टू कट एकदम जिथे शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे कट देऊन घ्यायचे आहेत, त्यांनी फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे। अशा पद्धतीने पहा कट देऊन झाले। आता पूर्ण अस्तरचा जो कपडा आहे तो आतल्या बाजूला आपल्याला घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असा आतल्या बाजूला पूर्ण कपडा हा टाकून घ्यायचा। त्यानंतर पहा किती व्यवस्थित अशी सुंदर याला फिनिशिंग आलेली आहे। व्यवस्थित कपडा आतमध्ये टाकून घ्यायचा आणि त्यानंतर पहा त्यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा स्लीव जोडून घेऊ त्यावेळेस जोड येणार नाही आहे। व्यवस्थित अशी मेन फॅब्रिक दिसायला पाहिजे, अस्तर दिसायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि सुंदर अशी एकदम फिनिशिंग सहित वरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे जी आपण डिझाइन बनवली आहे त्यावरती। इथेही तुम्ही कॅनव्हास यूज करू शकता, मी नाही केलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास यूज करून पण ही डिझाइन बनवू शकता। जरी कॅनव्हास नाही वापरला तरीही फिनिशिंग खूप सुंदर आणि डिझाइन खूप छान येते। आता पहा इथे मी कशा पद्धतीने स्लीव्स ही आपली जोडून घेते मेन फॅब्रिक आणि अस्तरला। हे पहा उलट्या बाजूने करायचं आहे, मधला कपडा आहे तो आतमध्ये सोडायचा आहे आणि व्यवस्थित अशी पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्याला व्यवस्थित चेक करून आपल्याला एकमेकांवरती ठेवून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। ही उलट्या बाजूने दिलेली आहे पहा, जशी आपण स्लीव्सला लावून देतो अस्तर आणि स्लीव जोडण्यासाठी त्यावेळेस जशी आपण कपडा ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचा आहे। खालचा मेन फॅब्रिकचा कपडा सरळ आणि वरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे। आपण डिझाइन बनवलेली आहे ती आपण आतमध्ये घातलेली आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। आतमध्ये खूप एकदम शायनिंगवाली अशी डिझाइन होती काठाची, त्यामुळे ती पूर्ण स्पष्ट दिसत होती। त्यामुळे आपण आधी कपडा कट केला नव्हता, व्यवस्थित मला हवा तेवढा कपडा मी आतमध्ये घेतलेला आहे शिलाईमध्ये आणि उरलेलं कट करून दिलेलं आहे। आता अशा पद्धतीने आपण स्लीव्स खोलून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने एकदम इझी मेथडमध्ये ही स्लीव्स डिझाइन तयार होते आणि अशा पद्धतीने आपली ही पहा अस्तर आणि मेन फॅब्रिकची स्लीवची जी ही आहे ती कपडा तो जोडला जातो। पहा एकदम सोपी पद्धत आहे ही। आता यावरती आपण फिटिंगच्या आपण बॉटमच्या साईडला व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित शिलाई देऊन एक घेणार आहोत। दाब शिलाई दिल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये अशी तयार होणार आहे।
काठवरती दिसायला हवा आहे, अस्तरचा कपडा दिसू द्यायचा नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडावरती असायलाच हवा, अस्तर दिसायला नको आहे। कधी कधी कपडा एकदम खेचल्यासारखा होतो आणि त्यावेळेस मग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई येत नाही। आता हे पहा, आपल्याकडे हा एक्स्ट्राचा एवढा काठ शिल्लक होता, तो मी घेतलेला आहे। पहा 3 इंचावरती घ्यायचा आहे, 2.5-3 इंच तुम्हाला जेवढी रुंदी हवी आहे तेवढा, म्हणजे एक्स्ट्रा काठ जेवढा असेल तेवढा घेऊ शकता, तो मी घेतलेला आहे। आणि त्याला पहा अस्तर लावून पूर्ण काठ जोडून घेतला आहे। आणि त्यानंतर आता ह्याचा आपण सेंटर काढून घेणार आहोत। आपल्याला 2 पाहिजे आहेत पॅच, त्यासाठी आपण ह्याला कट केलेलं आहे। अस्तर लावून पूर्ण मी सरळ बाजूला करून घेतलेला आहे। व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी दाखवलेलं नाही आहे। आता हे पहा, आपण असा हा कट करून घेतला, 2 पार्ट केले त्याचे। आता ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। सेंटरमध्ये हलक्या हाताने असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पहा, आता सुईच्या साहाय्याने आपल्याला याचा बोर्ड तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। खूप सुंदर अशी डिझाईन ही तयार होते आणि दिसतानाही खूप लुक याचा सुंदर येतो। तुमच्याकडे जर साडी कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर तुम्ही इकडे साडीचाही कपडा यूज करू शकता। खूप ट्रेंडिंगमध्ये ही स्लीव्स डिझाईन आहे। पहा मैत्रिणींनो, माझ्याकडून 15 ते 16 ब्लाऊजवरती बाईला ही डिझाईन कस्टमरने बनवून घेतलेली आहे। खूप सुंदर अशी एकदम डिझाईन वाटते ही, आणि याचा लुकही खूप सुंदर एकदम छान असा येतो। मी पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे धाग्याने, व्यवस्थित असं सुटणार नाही याची काळजी घ्यायची। आणि यामध्ये पाहते छोटंसं आपण इकडे मोती लावून घेणार आहोत। छोटा मी गोल्डन कलरचा मणी लावलेला आहे, कारण गोल्डन कलरचीच आपली बॉर्डर आहे, त्यामुळे इथे तुम्ही शो बटनही लावू शकता। तुमच्या साडीचा काठाचा जो कलर असेल तो यूज करू शकता, किंवा यावरती तुम्हाला हवे त्या प्रकारची तुम्ही मोती लावू शकतात। हे पहा अशा पद्धतीने 2-3 वेळा टक करून व्यवस्थित असं आपण हा गोल्डन कलरचा जो मणी आहे तो व्यवस्थित फिक्स करून घेतलेला आहे। 2-3 वेळा टक करायचा आहे, जेणेकरून तो निघायला नको। खालच्या बाजूने आपल्याला 2-3 वेळा पहा इकडे व्यवस्थित असं त्याला टक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। धागा व्यवस्थित लावला, फिक्स केला की मग नंतर तुटण्याची शक्यता नसते, नाहीतर पूर्ण डिझाईनचा लुक जातो। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पॅचेस आपण तयार करून घेतले। आता ह्याचा जो सेंटर आहे पहा, बरोबर सेंटरला आपलं ही जी मोती जो मणी जो लावलेला आहे तो सेंटरला यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। आणि एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला पूर्णतः हा जो पॅच बनवलेला आहे तो याला जोडून घ्यायचा आहे। काटच आहे पहा, काठाचाच कपडा होता आणि तो वरती लावलेला आहे। एवढी सुंदर डिझाईन ही दिसत होती। कस्टमरने जेव्हा हा ब्लाऊज घातला तो खूप अट्रॅक्टिव्ह असं वाटत होतं, कारण या कपड्याला शायनिंग पण खूप होती, त्यामुळे वेगळं असं सुंदर एकदम लुक आलेला होता ह्या ब्लाऊजला। तुम्हाला आवडल्यास नक्की एक वेळा ट्राय करून पहा। बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि एकदम इझी मेथडमध्ये सांगितलेली आहे पहा। एकदम बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे, जास्त वेळही लागत नाही ह्याला बनवायला, आणि खूप सुंदर अशी दिसते ही पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण अशी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। आपले व्हिडिओ खूप दिवस झाला आलेले नाही आहेत, गावी गेल्यामुळे पहा मला व्हिडिओ तिकडे सेंड करण्यासाठी वेळ भेटला नाही, आणि आपण काही तिकडे कामही करू शकत नाही कुठे बाहेर गेल्यानंतर। थोडं समजून घ्या, 8-10 दिवस आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत। आता मी एक व्हिडिओ तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करत आहे। हे पहा अशा पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।